myself, Master Aditya Davidam, Myself, myself, Brother Ramaskala. we are gathered here at the occasion of Teachers Day. We are the student teacher of the Gurukul coaching classes on this day of 5th September. So we are taking the topic electric bell. So Master Viraj Kadam will introduce to the topic of the topic. Electric bell, electric bell, electric bell figure. Now here is the figure of bell. Now we will explain the working and the parts of the bell. So first topic is gong or bell. It is a big metal and then electromagnet. Electromagnet means the iron piece which is uh, wrapped by copper coil, and when electrical current is produced is released in it, magnetic field is produced in मराठी. जेव्हा आपण एका लोखंडी तुकड्याला जेव्हा कॉपरची कॉईल गुंडवतो त्याच्यात करंट सोडल्यानंतर त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होते. सेकंड स्ट्रायकर. स्ट्रायकर म्हणजे जो पार्ट जो गॉंगला आदळून आवाज प्रोड्यूस करतो. हा जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते तेव्हा स्ट्रायकर ही याला आदळते आणि आवाज प्रोड्यूस होतो. तर वर्किंग जे राहते वर्किंग, तर वर्किंग मध्ये सगळ्यात पहिले मॅग्नेटिक फील्ड तयार केली जाते इलेक्ट्रोमॅग्नेटच्या द्वारे, आणि मॅग्नेटिक फील्ड तयार केल्यानंतर हे जे स्ट्रायकर असते ते गॉंगला आदळते आणि हे कॉन्टॅक्ट स्क्रूचा कॉन्टॅक्ट तुटतो. हे आदळल्यावर कॉन्टॅक्ट स्क्रूचा हे संपर्क तुटला का इकडं हे होते, मॅग्नेटिक फील्डला करंट पोहोचणे बंद होते. त्याच्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेट काम करण्याचं बंद करते व स्ट्रायकर त्याच्या आधीच्या पोझिशन मध्ये येते. असंच पुन्हा जेव्हा कॉन्टॅक्ट स्क्रूला कॉन्टॅक्ट होतो तेव्हा पुन्हा इलेक्ट्रोमॅग्नेट हा प्रोड्यूस केला जातो आणि स्ट्रायकर हा पुन्हा गॉंगला आदळतो. आता बाकीचे जे राहिला टॉपिक ते विराज कदम आपल्याला सांगतील. इलेक्ट्रोमॅग्नेट इथून गेल्यावर मध्ये ऑन होते, मग इथून सेलमध्ये जाते. सेलमधून गेल्यावर इथं आयन इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये जाते, त्याचं हे होते. मग इथून याला कॉन्टॅक्ट थ्रू मध्ये होते. मग याच्यातून इलेक्ट्रिक बेलला आदळते, त्याचा कॉन्टॅक्ट तुटला तसेच वाजते, मागे येते व जाते. पुढल्या राहिलेला बघा त्याच्यासाठी 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी 5 सप्टेंबर शिक्षक दिन हा साजरा करण्यात येत आहे. गुरुकुल कोचिंग क्लासेस या ठिकाणी राजेंद्र देवकते सरांच्या मार्गदर्शनाखाली आता हर्षद मुंगसे आणि आदित्य कदम आपल्याला मॅथ्सचे क्लास देतील. धन्यवाद. आदित्य, हर्षद. आजचा टॉपिक आहे एक्सपेन्शन ऑफ ABC स्क्वेअर. याचा फॉर्म्युला आदित्य दिसत नाही तशी अक्षर लहान काढते. पुढचा टॉपिक आपल्याला आदित्य कदम. तर आपण याच्यावरती काही एक्झाम्पल्स घेणार आहोत. त्याच्यामध्ये एक पहिले एक्झाम्पल आहे असे 1 + 9 + 4 करेक्ट. तर आपण याला लिहू शकतो. आपण इथे म्हणजे